आपण ज्या ठिकाणी काही प्रमाणात सपाटीकरण करून एक तात्पुरत्या लेवलला आपण मैदान करणार. आणि मी सर्वात प्रथम खामलोली ग्रामस्थ, ग्रामपंचायत खामलोली आणि तिथल्या खेळाडूंना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी कोणतेही अडथळे न करता आम्हाला हे मैदान अवेलेबल करून दिलं आणि आमची ही लीग खूप छान पद्धतीने पार पडली गेली. ठीक आहे, कधी कधी काही अडथळे येतात. 1-2 वर्ष आपल्याला थोडेसे त्रास झाला. हा एक शेवटचा वर्ष असेल. आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून एक 5 एकर जागा अलॉट झालेली आहे आणि याचा आपण खुलासा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये केलेला होता. आणि थोड्याच दिवसात आपण आपल्या सगळ्यांच्या एकीने आणि सहकार्याने आपण ती जागा चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू. जवळपास 5 एकर जागा आहे, त्याच्यामध्ये आपलं छान पद्धतीने एक ग्राउंड बसू शकतं. एकंदरीत क्रिकेटसाठी स्पेशल अशी जागा नसते. आपल्या खेळाडूंचं कलागुणांना वाव देण्यासाठी, आपल्या रूढी रीती परंपरांचं जतन करण्यासाठी, त्या जंगलातून आपल्याला काहीतरी एक आर्थिक उत्पन्न यासाठी आपण जागा एक फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून अलॉट केलेली आहे. फक्त डेव्हलपमेंट बाकी आहे, काही छोट्या मोठ्या फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. त्या आपण सगळ्यांच्या पुढाकाराने एकत्रित येऊन सहकार्याने आपण ती नक्कीच या चालू वर्षामध्ये ती जागा सपाट करून आपण एक छानसं मैदान तयार करूया. आणि मी इथल्या संपूर्ण कमिटीला देखील धन्यवाद देऊ इच्छितो. इथले विद्यमान अध्यक्ष अक्षय काशीनाथ पाटील गेल्या महिनाभरापासून आणि त्यांची संपूर्ण टीम, खेळायला 120 खेळाडू, परंतु नियोजन करायला फक्त 10-12 जण असतात आणि हीच प्रत्येक वेळची परिस्थिती असते. परंतु ठीक आहे का या लीगला आपले काही ग्रामस्थ, खेळाडू वर्ग यांनी खूप छान पद्धतीने सहकार्य केलं आणि खूप सुंदर असं हे मैदान तयार केलं. त्याच पद्धतीने जाणता राजा सामाजिक संस्था दुकटन यांचं तर भाडोलीवरचं खूप प्रेम आहे. यात्रा असू दे, दीपावली असू दे, नाहीतर BPL असू दे, भाडोली गावापेक्षा पुढाकार त्यांचा जास्त असतो आणि भरघोस अशी देणगी, त्यांचं सहकार्य हे नेहमीच आपल्याला लाभलेलं आहे आणि इथून पुढे ते आपल्याला लाभत राहील अशी मी आशा त्यांच्याकडून एक व्यक्त करतो. कारण तुमचं हे भाडोलीचं प्रेम असंच राहू दे. त्याच पद्धतीने आपले सुमित वजे, आपले भाऊजी, पहिल्या दिवसापासून इथे उपस्थिती त्यांची मी बघतो. इव्हन आम्ही नसतो पण ते इथे आहेत आणि ते नेहमीच आपल्याला सहकार्य करतात, येतात. भाडोलीचं काही असल्यानंतर ते एकदम आवडीने आपला वेळातलं वेळ काढून ते भाडोलीसाठी येत असतात. त्यांचं देखील मनापासून एक धन्यवाद. आता इथे बाहेरचे कॉमेंटेटर गेले, खूप छान पद्धतीने त्यांनी आपल्याला एक रंगतदार, मजेदार आणि छान पद्धतीने हे वातावरण त्यांनी तयार केलं. त्याच पद्धतीने आपले देवाभाऊ, भाडोलीचं काही असल्यानंतर त्यांची उपस्थिती नेहमी असतेच. मग तो काही असू दे, मग खेळ असू दे, आणखी काही गोष्टी असू दे, आपण सातत्याने त्यांना बघत असतो आणि त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण टीम, मी प्रत्येकाची नावं नाही घेऊ शकत. आपले संतोष भाऊ हे देखील प्रत्येक फिरला असतील, ते मग शाळेय भाषणं असतील, त्यांना तिथला पुढाकार असेल, गावाचे काही विविध प्रश्न असतील, त्यांची उपस्थिती नेहमी असते. आम्हाला देखील ग्रामपंचायतमध्ये काही अडचणी आल्या तर आम्ही ग्रामस्थांची मदत करतो आणि तिथे आम्हाला यांच्यासारखे ग्रामस्थ खूप मदत करत असतात आणि गावाचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करतात. राजकीय विषय नाही आहे, क्रिकेट असा विषय आहे का त्या ठिकाणी सगळे जाती पाती धर्म राजकीय पक्ष वगळता आपण सर्व एकत्र येतो. इव्हन एखाद्या व्यक्तीशी आपण बोलत जरी नसलो आणि तो खेळाडू त्या 11मध्ये असला तर आपण आनंदाने त्यांचं हस्तांदोलन करतो, त्यांच्याशी गप्पागोष्टी करतो आणि क्रिकेटमध्ये आपण खरंच खूप एकत्र राहतो. आजच्या या धावपलीच्या आणि भ्रष्टाचाराच्या युगामध्ये, स्वार्थी युगामध्ये क्रिकेट असा एकच खेळ राहिला आहे का त्या ठिकाणी आपण सगळं एकत्र राहतो. जास्त काही बोलत नाही, ऑलरेडी उशीर झालेला आहे. मला बोलण्याची संधी दिली आयोजकांनी, त्यामुळे त्यांचं मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि तेच थांबतो. थँक्यू. तर त्यानंतर मी विनंती करेन जाणता राजा सामाजिक सेवा संस्था दुकटनचे सचिव आदरणीय प्रसाद गोपीनाथ भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला भरीव देणगी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 20,000 रुपये आलेले आहेत. तर मी विनंती करेन प्रसादजी भोईर साहेब आपण या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतोय.
कांतीसूर्य बिरसा मुंडा यांना जोहार. गावदेवी सतुबाईंना वंदन करतोय. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले बाडोली गावचे सन्माननीय उपसरपंच राहुल पाटील साहेब, जांताराजा सामाजिक सेवा संस्थेचे विद्यमान सल्लागार, माझे मार्गदर्शक श्री देवानंद वजीसाहेब, जांताराजा सामाजिक सेवा संस्थेचे संजय भुयाल साहेब, खजिनदार, बाडोली गावचे समाजसेवक आणि माझे गुरु संतोष पाटील, पिंट्यादादा, उमरोली गावचे बाडोली गावचे भाऊजी आणि उमरोली गावचे रहिवासी आणि सन्माननीय ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि संपूर्ण व्यासपीठ आणि खास करून या बाडोली गावामध्ये शाखा ओपन नाही झाली, पण शाखा ओपन झाली म्हणजे तुम्ही बॅनर लावून दिला. त्या BPLच्या सगळ्या संघ मालकांचा, आयोजकवाल्यांचा आणि नियोजकवाल्यांचा आणि सगळ्या गावकऱ्यांचा मी धन्यवाद देईन. कारण तुम्ही शाखा ओपन न करता तुम्ही इकडे लावला. तुमचा हा एकोपणा मला खूप आवडला. तुम्हाला खूप धन्यवाद देईन. कारण मी का बोलतो ह्या विषय, कारण आपण बघितला बाडोलीचा गावाचा एक वैशिष्ट्य वेगळं. आपल्या उपसरपंच साहेबांनी एकदम सांगितलं स्पष्टीकरण. परंतु जेव्हा आपल्या गावचा काहीतरी कार्यक्रम असेल तेव्हा बाडोली गावातले आपले बांधव, आपल्या आगरी हे लय जिगरी हे वैशिष्ट्य दिसतंय. कारण आपल्या बाडोली गावामध्ये गेल्या 7 पर्व झाली, स्पर्धा BPLच्या झाल्या, परंतु आता हे 8वं पर्व आणि BPL करायच्या कशा. आणि गावामध्ये मैदान उपलब्ध नसल्यामुळे तुम्ही खामलोलीच्या या मैदानामध्ये इथून जे ग्रामस्थांनी सहकार्य केलं, खेळाडूंनी सहकार्य केला, त्यांना पण मी धन्यवाद देईन. पण खेळ हा खेळ असतो. याच्यामध्ये अजून मी एक सांगेन का जेव्हा आपल्या सतुबाईची यात्रा असते आणि या पंचकोशीमध्ये आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे. बाडोलीची यात्रा असली म्हणजे तिथे एक मोठ्या कव्वालीचा स्पर्धा कार्यक्रम असतोच. आणि गेल्या वर्षी असं झालं होतं का कार्यक्रम करायचा का नाही करायचा, परंतु देवाभाऊच्या माध्यमातून, पिंट्यादाच्या माध्यमातून, तुलसीदाच्या माध्यमातून, प्रशांत कुडूच्या माध्यमातून असे सगळे हे दिग्गज, अजून आपले तुकाराम काका असतील, अजून आपले सुभाष पाटील, हे सर्व एकत्र आले आणि आपल्या जांताराजा सामाजिक सेवा संस्थेला भेटले आणि आपल्याकडून त्यांना देण्याचा प्रयत्न केला. आपण 50,000 रुपये दिले, फार काय दिले नाही, पण आपले चांगला कार्यक्रम एक चांगला पार पडला. मित्रांनो, एक सांगेन, कारण मी डुकटनचाच आहे, काय बाहेरचं नाही आहे. आणि ही संस्था आपण उभी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे, जांताराजा सामाजिक सेवा संस्था. शिवाजी महाराजांचे विचार आचार आपल्या समाजामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायचे. आणि मी अभिनंदन करेल आपल्या टीमचं. आपण तर शाखा ओपन करणार आहोत, परंतु ती शाखा ओपन करण्याच्या आधी तुम्ही इकडे बॅनर लावला, तो खूप मला अभिमान वाटला. आणि ही सगळी जबाबदारी बाडोलीची, मी त्या शाखाचे अध्यक्ष श्री अमर पाटील असेल, अल्पेश पाटील असेल, अक्षय घरत असेल, अक्षय पाटील असेल, प्रतीक असेल, हे सर्व टीमचं मी खूप अभिनंदन करतोय. आणि मी तसंच गावकऱ्यांना पण एक आव्हान करतो, उपसरपंच साहेबांना पण, का तुम्ही त्यांना सहकार्य करतील. कारण आपला हा समाजसेवेचा आपण सगळ्यांनी आतुरकी केले. मित्रांनो, एक सांगू इच्छितो, आजच्या या युगामध्ये कोणाला वेळ नाही आहे. प्रत्येक जो आपला जीवनात व्यस्त आहेत, परंतु तुम्ही समाजकार्याचा पुढाकार घेतात आणि तुम्हाला आम्ही 100% योगदान देणार. मगाशी आपले राजूदादा दानशूर व्यक्तिमत्व साखरेगावचे, त्यांच्याशी माझी थोडीशी चर्चा झाली आल्या का दादा तुमचं खूप योगदान असतं आणि खरंच असतं. तर त्यांना मी सांगितलं बाडोली गावची ही परिस्थिती बघून आपल्याला पण एक या स्पर्धेला आपण प्रमुख अतिथी आहोत, ते बघून थोडंसं आपल्याला मन कुठेतरी खातो का आपण तर देण्याचा प्रयत्न केला. आपण स्पर्धा गावात झाल्यानंतर आज पण एक गावकऱ्यांचं सांगेन का तुम्ही पुढाकार घेतला आणि इकडे स्पर्धा झाली, परंतु थोडं मन कुठेतरी खात होतं का आपलं मैदान पाहिजे. तर राजूदादाला पण मी सांगितलं देवाभाऊ का आपल्याला काय सहकार्य करता येईल. राजूभाऊ पण बोलले का आपण भरपूर सहकार्य करू, अजून आम्ही संस्थेच्या मार्फत पण तुम्हाला टीम आहेत, काय मदत करता येईल. आणि ग्रामपंचायतनी तर पुढाकार घेतलेला आहे का 5 एकर जागा भेटते, तर फॉरेस्ट असेल, कुठे अतिक्रमण पण असेल, मी सांगू शकत नाही कारण तुमच्या गावची स्थिती काय, परंतु गावासाठी तुम्हाला एकत्र यायला गेलं, मी तुम्हाला आव्हान करेन, आम्ही तुमच्यासोबत असणार. जिकडे ग्राउंड होईल तिकडे संतोष भाऊ बोलतात ग्राउंड होईल आणि व्हायला पाहिजे, आम्ही तुमच्या सोबतीला आहोत. अजून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, बघा मित्रांनो, स्पर्धामध्ये जे संघमालक आणि जो आयोजक नियोजन असतो ना, हे खूप महत्त्वाचं असतो. मी स्पर्धेला येणार नव्हतो, मी देवाभाऊला पण बोललो आणि
अमरला पण फोन केला होता. एक मुलाचा आज अपघात झाला, योगायोग तो पाहुणा होता, क्रिकेट खेळायला गेला. परंतु ते हे कार्यक्रम सोडून मी तिकडे गेलो होतो, वसईला होतो आणि तिकडून धावपळ करत आलो आणि त्याच्यासाठी मला पण वेळ भेटला, हे माझे भाग्य आहे. आणि मी एक जाणता राजा सामाजिक सेवा संस्था ही आपल्या महाराष्ट्रात लेवलला आपण सुरुवात केली आहे गेल्या 8 ते 10 महिन्यापासून आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम चाललं आहे. उपसरपंच साहेब हे काम करत असताना तुम्हाला तर माहिती आहे, गावचं काम करत असताना तसंच समाजसेवा काम करत असताना तेवढाच गावकऱ्यांचा पण सहकार्य लागतो आणि आजूबाजूच्या जे परिसरातले सगळे आपले हितचिंतक असतील, आपले सगळे सन्माननीय सगळे गावकरी बांधव असतील, यांचं योगदान लागतो. त्याच्यामुळे आपल्याला हा विकास करता येतो. महिलांचा पण मी आवर्जून उल्लेख करेन, कारण ह्या जरी बाडोली गावाच्या बाहेर असली स्पर्धा तरी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होती. ही आपली एक नारी शक्ती पुढे येते आणि हे बाडोली गावचं एक प्रेम आहे. अतिशय सुंदर आयोजन नियोजन झालं, जेवढं बोललं तेवढं कमीच आहे या स्पर्धेबद्दल आणि गावकऱ्यांसाठी खास करून, कारण गावकऱ्यांनी एवढा पुढाकार घेतला, स्पर्धा न होणाऱ्या पण स्पर्धा पार पाडल्या. त्याच्यासाठी एकीचं बल हे महत्त्वाचं आहे. मी एक आशावंत राहतो तुमच्याकडून, कारण आपली संस्था सुरू आहे आणि मी तुमच्या गावातला मी बोललो पण सकाळी पण मला अनिल दादाचा मुलगा काय त्याचं नाव दीपेश दादा भेटले होते आणि दीपेश दादाला सांगितलं बघा, ते बोलले खूप चांगलं काम सुरू आहे, खूप चांगला. मित्रांनो, एक सांगू इच्छितो, मी जरी डुकटनचा असेल, डुकटनची माझी जन्मभूमी असेल, पण ही माझी वाडोली खामलोली हे माझी कर्मभूमी आहे. तर माझं कर्तव्य आहे, मी तुमच्यातलाच आहे, मी लहान आहे, मी काहीतरी शिकतोय, तर तुम्ही मला गाईड्स करतील, मला मार्गदर्शन करतील. मी आशावंत आहे तुमच्याकडून. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भवानी, जय शिवाजी. माफ करा, मी भाषणासाठी नाही उठलो, परंतु एवढं आश्वासन देतोय, माझे सर्व खेळाडू त्यांच्यावर अतिशय प्रेम आपण करतोय आणि क्रिकेटवर अतिशय प्रेम, तेव्हा नामुमकिन अशी काहीच नाही आहे. ग्रामपंचायत भाडोलीने सुद्धा पुढाकार घेतलेला आहे, ग्रामस्थांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे, ज्या व्यक्तींची तिथे ओळख आहे त्यांनीसुद्धा पुढाकार घेतलेला आहे. तेव्हा या खेळाडूंना एवढंच सांगू इच्छितो की आपली जर एकी असेल, मनोबल तेवढं स्पष्ट असेल, तर पुढच्या वर्षी आपण आपल्या ग्राउंडवर खेळू, हा तुम्हाला शब्द देतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं तर आम्ही मागणी करणार होतो, आता इथे मान्यवर आहेत, प्रसाद भोईर साहेब आहेत, देवाभाऊ आहेत, त्यानंतर संजय भोयाल साहेब आहेत, राजू पाटीलसुद्धा आले होते इथे. तर आमची मागणी अशी होती की आता आपल्याला 5 एकर जागा मिळालेली आहे, उपसरपंच साहेब बोललेत, तर डेव्हलपसाठी आपण यांच्याकडून मदतीची मागणी करणार होतो. परंतु आपण मागायच्या अगोदरच प्रसाद भोईर साहेबांनी दिलेलं आहे की ते डायरेक्ट आश्वासन त्यांनी दिले आपल्याला की काहीही मदत लागली तर तुम्ही सांगा बिंदास. आज त्यांची ओळख कलेक्टर ऑफिसपर्यंत आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटपर्यंत आहे. जरी काही अडचणी आल्या तर आमचे तरुण आणि तडफदार उपसरपंच साहेबसुद्धा इथे आहेत आणि त्यांच्यासमवेत आपण सर्वांनी यायचं आहे, कारण आपण ग्रामसभेला बोलवलं होतं साहेबांनी, तर फक्त 25 जण आले होते. तर जर गावामध्ये ग्राउंड पाहिजे असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे. आज आपण 105 पोरं एकत्र खेळलो इथे आणि 105 जणांनी जवळजवळ 1000 लोकांना इथे जमा केलं होतं मॅच बघायला. तर हीच परिस्थिती जेव्हा मैदान बनवण्याची वेळ येईल तेव्हा तुम्ही अशी परिस्थिती तिथे दाखवतील तर नक्कीच पुढच्या वर्षी आपण आपल्या मैदानावर खेळू. तर एकीचं बळ दाखवायचं आहे आपल्याला. फक्त आपण BPL आली की चर्चा करतो ग्राउंड पाहिजे, मग BPL संपली की परत वर्षभर चर्चा बंद, मग परत नोव्हेंबर डिसेंबर उजाडला की आपल्याला ग्राउंड नाही, मग आपण ग्रुपवर चर्चा करणार, ग्रामपंचायत सदस्यांना आपण बोलणार, ग्रामपंचायत लक्ष देत नाही, हे नाही ते नाही, ह्या वायफल चर्चा असतात फक्त ग्रुपवर. परत मग आपण BPL झाली की शांत बसतो. तर असं करू नका. ग्राउंड पाहिजे असेल, आता आमचं तर वय झालं, आम्ही 1-2 वर्ष खेळू फार, पण तरुण पोरांसाठी मैदान पाहिजे असेल तर आपल्याला झटायला पाहिजे, आपल्याला एकत्र यायला पाहिजे. आणि आपण एकत्र आलो नाही तर काही होणार नाही. फक्त आपण बोलतो, करत काहीच नाही. साधी मीटिंग होती, ग्रामपंचायत ग्रामसभा होती, ग्रामसभेला आपल्याला येता आलं नाही. फोन करून आम्ही 15 जणांना बोलवलं, आम्ही तिकडे 10 जण फक्त बसलो होतो. तर ह्या गोष्टी टाळाव्या लागतील तरच आपल्याला मैदान भेटेल. आता सन्मान आपण अशा संस्थेचा करणार आहोत, संघटनेचा करणार आहोत की ज्यांनी आपल्याला भरपूर मदत केली. ही बहाडोली प्रीमियर लीग होण्यासाठी जेवढं बहाडोलीच्या पोरांचा जेवढा प्रतिसाद होता त्याहीपेक्षा जास्त खामलोली स्पोर्ट या संघाने आपल्याला मदत केली. तर मी खामलोली स्पोर्टचे खेळाडू असतील त्यांना सर्वप्रथम इथे बोलवते सगळ्यांना. खामलोली स्पोर्ट पूर्ण टीमने इथे यायचं आहे.
तर खामलोली स्पोर्टच्या या खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आवाज कमी येतोय टाळ्यांचा, प्रत्येकाने टाळ्या वाजवा. कारण आज खरोखरच अंगावर शहारे येतात बोलताना, शब्द म्हणजे मन भरून येतंय. एवढं यांच्याकडून आपल्याला सहकार्य मिळालेलं आहे. अजून तुमचे कोण असतील तर त्यांना बोलवा. आणि मी खास उल्लेख करेन एकाचा, की मनीष विकास पाटील ह्याने अक्षरशः या खेळपट्टीवर 10 दिवस झाडू मारली. काय गरज होती त्याला? आपली 105 पोरं होती, कोण आले इकडे? 10 ते 12 पोरं यायची. तो अक्षय सकाळी उठला की 8 वाजता त्याचा मेसेज येणार, ग्राउंडवर या. कोणी येत नव्हतं. खरं तर लाज वाटते सांगायला, हे 105 पोरं होती, कोणी नाही. पण तो पोरगा येऊन इथे झाडू मारून देत होता, शेण सारवत होता. का? तर तुमची लीग चांगली व्हावी म्हणून. काही गोष्टी घडल्या त्या इथे बोलायची वेळ नाही, परंतु ह्या मुलांनी खूप सहकार्य केलं आणि आम्हाला शब्द दिला होता की तुमच्या स्पर्धा चांगल्या होतील भाऊ, तुम्हाला जी मदत लागेल ती आमच्याकडून आम्हाला भेटेल. त्यांनी तर रोलिंगचं पण सांगितलं आम्हाला होतं की इथे GRचा रोलर असेल तर तो पण आपण मागवू, परंतु काम खूप लांब चालू होतं त्यामुळे तो रोलर आला नाही. तर या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप सहकार्य केलं, मैदान चांगलं उपलब्ध करून दिलं होतं. खेळपट्टी बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. संकेत कंडी आपण कुठे असतील तर या. संकेत कंडी या, खूप मोठा वाटा आहे तुमचा सुद्धा. पडद्यावर यायचं, पडद्यामागून तुम्ही खूप काम केलंय. जिग्नेश शेलार या ना. खामलोली स्पोर्ट लपता कशाला? खरोखर तुम्ही जे कार्य केले त्याबद्दल तुम्हाला गौरवण्यात येते इथे. आणि खामलोलीचे विद्यमान सरपंच साहेब, आम्ही सकाळपासून आपल्यास विनंती करतो आपण व्यासपीठावर या, परंतु आले नाहीत. आता जर असतील इथे तर कृपया प्लीज आपण येऊन इथे आसनस्थ व्हायचं आहे. सरपंच साहेब जितेंद्र शेणेरा साहेब, तर मी देवानंदजी वजे साहेब यांना विनंती करतोय. आणि अक्षय पाटील आपल्या या लीगचे अध्यक्ष, आपण यांचा एक ग्रुपचा पूर्ण सन्मान करायचा आहे. आणि खामलोली स्पोर्ट्स संघाकडून बहाडोली प्रीमियर लीगसाठी 1001 रुपयाची देणगीसुद्धा आलेली आहे. बघा, आपल्याला खूप सहकार्य केलं त्यांनी आणि शब्द दिला होता. आज त्यांचा कुणबी समाजाचा वर्ल्ड कप त्या स्पर्धेला ते संबोधले जातात. ती स्पर्धा खेळून ते इथे आलेले आहेत. आपल्या आणि हे सगळे दिसतात ना समोर चेहरे, ते जांताराजा सामाजिक सेवा संस्थेचे सर्व सदस्य म्हणजे पदाधिकारी आहेत. तर खरोखरच जर पुढच्या वर्षी, आता साहेबांनी आमच्या सांगितलंय की आपण आपल्या गावात खेळू, परंतु जर आम्हाला गरज लागली पुढच्या वर्षी पण, तर पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही इथेच येऊ खेळायला. तर नक्कीच तुमच्याकडून अपेक्षा असेल. तर कारण ह्या गोष्टी होणं सोप्या नाहीत, कारण मैदान करणं, कारण आज आम्ही नुसतं आग्री प्रीमियर लीगचं मैदान साखऱ्याला बनवायला लावलं आहे, तर तिथे जवळजवळ महिनाभर कंटिन्यू JCB आणि ट्रक्स उभे आहेत, तरी ते होत नाही. तर हे मैदान होणं थोडंसं मुश्किल आहे. प्रयत्न खूप करतील आमचे उपसरपंच साहेब आहेत आणि सर्वांनी आश्वासन दिलं आहे. तर पुन्हा एकदा आम्ही खामलोली स्पोर्टचे आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. आणि आता आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. या मुख्य व्यासपीठावर आदरणीय उपसरपंच साहेब आहेत तिथे, त्यांचं आपण स्वागत सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय सागर तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते राहुलजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करावा. राहुलजी बबन पाटील साहेब, उपसरपंच ग्रामपंचायत बहाडोली यांच्या माध्यमातून आपल्याला 4थ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आलेली आहे ती आपल्याला सौजन्य केली गेली. तर मी सागर तरे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना एक मायेची शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि एक या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण देतोय. उत्सव बहाडोलीचा हे टायटल, त्याच्यावर बहाडोली प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळतंय. त्यानंतर मी विनंती करतोय की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आलं, जांताराजा सेवा संस्था दुकटन आणि आदरणीय श्री प्रसादजी भोईर साहेब सचिव जांताराजा सामाजिक सेवा दुकटनचे आहेत. तर त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय अल्पेश पाटील यांना.
त्याच्यानंतर मी विनंती करतोय आदरणीय देवानंदजी वजेसाहेब आपण पुढे यायचं आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय पूजक ठाकूर यांना. तसेच सागर तरे आहेत, आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. दोघांना सुद्धा विनंती करतोय. त्यानंतर कल्पेशजी किणी साहेब, ज्यांना पिंट्या भाऊ या नावाने ओळखलं जाते बहाडोलीमध्ये, एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची सातत्याने ओळख असते. कमी तिथे आम्ही असं संबोधलं जाते पिंट्या भाऊला. जिथे कमतरता असते तिथे पिंट्या भाऊंना हाक द्या, ते बरोबर येतात. आज आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तर ते नव्हते. त्यानंतर आज आले ते इथे. त्यांनी 3,000 रुपयाची देणगी आपल्या या बहाडोली प्रीमियर लीगसाठी दिली. त्यांचं आम्ही स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय सागर तरे यांना की आपण त्यांना एक सन्मानचिन्ह, शॉल आणि एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा अशी विनंती करतोय. त्यानंतर जाणता राजा सामाजिक सेवा संस्था दुकटनचे खजिनदार आहेत संजयजी भुयाळ साहेब, हे ते उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय अल्पेश पाटील यांना. त्यानंतर मी विनंती करतोय मामा ग्रुप, आदरणीय आमचे भाऊजी आहेत सुमितजी वजेसाहेब, ग्रामपंचायत सदस्य उमरोळी, यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी सागर तरे यांना विनंती करतोय. कारण त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यात सामनावीर पुरस्कार होता. तो सामनावीर पुरस्कार सुमितजी वजेसाहेब आणि त्यांचा मामा ग्रुप होता. त्या मामा ग्रुप यांच्याकडून मात्र आपल्याला आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. त्यांच्या सौभाग्यवती ऋषाली भसे मॅडम यांच्या माध्यमातून आपल्याला रोख रक्कम रुपये 1,000 आलेले आहे बहाडोली प्रीमियर लीगसाठी. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि झेलसाठी 3 ट्रॉफ्यासुद्धा त्यांच्या माध्यमातून आल्यात. अशी भरीव कामगिरी त्यांच्या माध्यमातून बहाडोली प्रीमियर लीग करता आलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मामा ग्रुपचे आणखीन एक सदस्य आहेत प्रदीपजी पाटील साहेब, इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय पूजक ठाकूर यांना. तसेच प्रदीपजी पाटील साहेब यांच्याकडून आपल्याला मोस्ट सिक्सेस आणि मोस्ट फोर्ससाठी ट्रॉफ्या आलेल्या आहेत. तसेच मामा ग्रुपमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. तर प्रदीपजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी पूजक ठाकूर यांना आम्ही विनंती करतोय. तसेच मामा ग्रुपकडून दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीसुद्धा बहाडोली प्रीमियर लीग करता आलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपल्याला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आलेली आहे कैलासवासी कृष्णी व कृष्णा जानू बरफ यांच्या स्मरणार्थ कुमार कियांश प्रवीण बरफ यांच्याकडून. तर प्रवीण बरफ साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन सागर तरे यांना की आपण त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा.
त्यानंतर आपल्याला तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आलेली आहे. आदरणीय संतोष शांताराम पाटील यांच्या माध्यमातून कैलासवासी शांताराम जगू पाटील आणि पुष्पलता शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संतोष शांताराम पाटील यांच्याकडून आपल्याला ही ट्रॉफी आलेली आहे. तर पूजक ठाकूर यांना विनंती करतोय आपण त्यांचा शाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा अशी मी नम्र विनंती करतोय. आज नेहमीच त्यांच्याकडून आपल्याला सातत्याने बहाडोली प्रीमियर लीग करिता मात्र ही ट्रॉफी सलग यंदाचं तिसरं वर्ष आहे. त्यांच्या माध्यमातून मात्र या ट्रॉफ्या आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफ्यासुद्धा त्यांनी दिलेल्या होत्या आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ. तर खूप प्रेम हे बहाडोली प्रीमियर लीगवर त्यांचं दिसतंय. तर नक्कीच आम्ही पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याकडून अपेक्षा ठेवू संतोषजी पाटील साहेब. तर आता आपण बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. तर अंतिम सामन्यातील सामनावीर थँक्यू डीजे. आपण बघतोय अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्काराकडे वळणार आहोत. हा पुरस्कार अमर पाटीलच्या खरं तर नावावर होता, परंतु त्यांनी आम्हाला असं सूचित केलं आहे की हा पुरस्कार नितेश पाटील यांना द्यायचा आहे. तर मी विनंती करतोय नितेश पाटील, आपण 2 गडी बाद केले होते आणि नितेश पाटील यांचा हा गौरव करण्यासाठी ज्यांना प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय उपसरपंच साहेब राहुलजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करावा. नितेश परत यायचं आहे एकदा. 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते सुद्धा घेऊन जा. आपल्या आजोबांकडून हे 500 रुपयाचं कॅश प्राईज आले आपल्याला. या बाजूने आहे, डाव्या बाजूने. त्याच्यानंतर अमर पाटील आपण यायचं आहे. प्रसादजी भोईर साहेब यांच्याकडून आपल्यासाठी 200 रुपये आले होते. आणि मी अमरचा एक जेल घेतला होता त्यासाठी सुद्धा प्रसाद भोईर साहेब यांच्याकडून 100 रुपये आले आहेत. आर्या आणि आभा कोणी असतील तर या.
मोस्ट चौकार या स्पर्धेतील, आणि ओळखा कोण असेल मोस्ट चौकार ज्याच्या नावावर सगळ्यात जास्त चौकार आहेत. दोन नावं आमच्यापर्यंत आली होती मोस्ट चौकारासाठी, सागर कुडू आणि मंजित कुडू. म्हणजे कोणाला जरी गेली ट्रॉफी तरी घरातच जाईल. तर मोस्ट चौकार सागर कुडूच्या नावावर होते 16 चौकार आणि मंजित कुडूच्या नावावर आहेत 18 चौकार. तर मंजित कुडू ठरतोय मोस्ट चौकाराचा मानकरी. या मंजित कुडू आपण यायचं आहे. प्रदीप दत्तात्रय पाटील यांच्याकडून ही ट्रॉफी आहे आणि त्यांची सुकन्या मात्र आभा ही आता इथे मंजित कुडूला हे पारितोषिक वितरित करेल. त्याच्यानंतर स्पर्धेतील सगळ्यात जास्त षटकार कोणी मारले असतील तर दोन नावं आमच्यापर्यंत आलेत. एक आहे प्रफुल्ल दीपक पाटील आणि शुभम गोविंदा पाटील. तर शुभम गोविंदा पाटील याने या स्पर्धेमध्ये तब्बल 16 षटकार मारले होते आणि प्रफुल्ल दीपक पाटील यांनी 23 षटकार मारलेत. तर प्रफुल्ल दीपक पाटील हा ठरतो या स्पर्धेतील मोस्ट सिक्सेसचा मानकरी. मी पुन्हा एकदा आभाला विनंती करेन आपण यायचं आहे इथे. हॅलो. त्यानंतर मी विनंती करतोय नितेश गजानन पाटील आपण यायचं आहे. ऑरेंज कॅप पर्पल कॅप आपल्याकडून आली होती. आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. नितेश गजानन पाटील थोडी घाई करा. त्यानंतर सुयोग शामराव पाटील आपण सुद्धा या. सुयोग शामराव कुडू माफ करा. कैलासवासी शामराव बाळू कुडू यांच्या स्मरणार्थ श्रीमती संगीता शामराव कुडू यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी सुयोगकडून आली होती. तर सुयोग आपण यायचं आहे, सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर सागर महेश पाटील आपण यायचं आहे. सागर पाटील ज्यांच्या माध्यमातून कैलासवासी मालती सुदाम पाटील यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट यष्टीरक्षक ही ट्रॉफी आली होती. तर सागर आपण यायचं, आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. सर्वेश मंगेश पाटील आपण यायचं आहे. सर्वेश मंगेश पाटील ज्यांच्या माध्यमातून कैलासवासी श्री मंगेश हरी पाटील आपले वडील यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि सर्वात डॉट करणारा गोलंदाज यासाठी 3 ट्रॉफ्या आल्या होत्या. त्यांचा सन्मान इथे होतोय. त्यानंतर पूजक ठाकूर यांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. कैलासवासी गजानन शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार पूजक ठाकूर यांच्याकडून मालिकावीर ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. त्याच्यानंतर स्वप्नील मधुकर किणी SP स्पोर्ट चे ऑनर यांच्याकडून शेवटच्या दिवशी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आली होती. स्वप्नील किणी. त्यानंतर दिवसातील उत्कृष्ट झेल, बेस्ट कॅच ऑफ द डे, कनाद रायडर्सचा काव्य गुडे. बेस्ट कॅच ऑफ द डे. मी विनंती करेन संतोष शांताराम पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करायचा आहे.
काव्य काय म्हणशील, कारण प्रॅक्टिसमध्ये आला होताच एक दिवशी, अशी बातमी आली होती की 40 चेंडू टाकले होते, त्याच्यातले 38 चेंडू संधी यष्टीरक्षकाच्या वरून फेकले होतेच, त्यामुळे यंदा गोलंदाजी दिली नाही. परंतु फलंदाजीमध्ये कम्मालीची सुधारणा आणि क्षेत्ररक्षण काय जबरदस्त झालं. तर हे नक्की म्हणजे कोणी शिकवलं तुला? सागरच्या जोडीला जास्त राहून प्रॅक्टिस केली का काय? सागर राऊचा पण सपोर्ट होता आणि साहिल कुडूचा पण, आणि सर्व गावातले तर सर्व मला चांगलेच मानतात, सर्वांनी सपोर्ट केलाय मला जाम. बघ, जाम सपोर्ट आहे, डिंगडॉंगवाल्यांचा जाम सपोर्ट आहे. डिंगडॉग ग्रुपला स्पेशली थँक्स सांगितले त्याने. आणि या स्माईल जी तुझ्या चेहऱ्यावर दिवसभर स्माईल असते, त्याचं राज काय आहे? ते आपाप आहे. धन्यवाद. त्यानंतर मी सौभाग्यवती ऋषाली सुमित वझे मॅडम इथे उपस्थित असतील तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या माध्यमातून 3 ट्रॉफ्या आपल्यासाठी आल्या होत्या, तर आपण यायचं आहे. तर मी त्यांचे बंधू मुनीत कुडू यांना विनंती करतोय, आपण घ्यायचं आहे सन्मान चिन्ह. तर सागर पाटील आपण यायचं आहे. आपल्या माध्यमातून हे बक्षीस दिलं आहे उत्कृष्ट यष्टीरक्षक, तर ती ट्रॉफी वितरित करण्यासाठी आपण यायचं आहे इथे पुढे. बेस्ट विकेट किपर, उत्कृष्ट यष्टीरक्षक, ज्यांच्या माध्यमातून मात्र अमर पाटील हे नामांकन होतं, अक्षयचं सुद्धा नामांकन होतं. त्यानंतर आपण सुदर्शनला बघितलं, चांगली यष्टीरक्षण त्यांच्या माध्यमातून झाली. परंतु ज्यांच्या माध्यमातून 3 स्टंप आउट केले गेलेत असा यष्टीरक्षक आहे सुदर्शन AK किंगचा. 3 स्टंपिंग ज्यांच्या माध्यमातून केल्या गेल्यात, बेस्ट विकेट किपर म्हणून या स्पर्धेचा ठरतोय सुदर्शन किणी. AK किंग संघाचा हा यष्टीरक्षक आपल्याला बघायला मिळतोय. तर मी सुयोग कुडू यांना विनंती करतोय, आपण बेस्ट फिल्डरची ट्रॉफी दिली तर आपण ती वितरित करण्यासाठी पुढे यायचं आहे. बेस्ट फिल्डर आमच्यापर्यंत 2 नावं आली होती, एक आहे मंजित कुडू आणि दुसरा प्रशांत कुडू. बेस्ट फिल्डर या स्पर्धेचा ठरतोय ज्याने या स्पर्धेमध्ये एकही झेल सोडला नाही आणि अप्रतिम अशी झेल पकडले, तर प्रशांत कुडू ठरतोय बेस्ट फिल्डर. प्रशांत कुडू. त्यानंतर प्रशांत कुडू यांच्यासाठी बेस्ट फिल्डर म्हणून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय प्रसादजी भोईर साहेब यांच्याकडून सुद्धा. प्रशांत काय म्हणशील, बेस्ट फिल्डर झाला तू, कारण चांगले फिल्डर होते. खूप लहान लहान लवचिक पोरं आहेत खेळायला, परंतु त्यांच्यावर मात मिळवून तू बेस्ट फिल्डर झालास, तर कसं वाटतंय? BPLचं पर्व 8 आहे. याच्या आधी मी कधीही कॅच सोडले नाही, कदाचित सुटले असतील माझ्यातून, पण यंदा मी चांगलेच कॅच घेतले, त्याच्याबद्दल मला ही ट्रॉफी भेटली. धन्यवाद आहे. आणि कव्हरला एक षटकार मारला साहिलच्या अगेन्स्ट, तो तुझ्या करिअरचा बेस्ट सिक्स असेल असं मला तरी वाटतंय. काय म्हणशील त्याबद्दल? असं वाटतंय की मी हा पहिल्यांदा षटकार मारला असं. नक्कीच त्याने सुद्धा कबुली दिली की मी पहिल्यांदा तो षटकार मारलाय, कव्हरच्या वरून षटकार मारला होता. तर बेस्ट फिल्डर ठरतोय प्रशांत कुडू.
मंजित कुडू, आपण उपांत्य फेरीचा जो क्वालिफाय दुसरा सामना खेळलात त्याच्यामध्ये आपला प्लेअर ऑफ द मॅच एक राहिला आहे, तो आपण घेऊन जायचा आहे. सुमितजी वजे साहेबांना विनंती करतोय, आपण मंजित कुडूला आपण ही प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. दुसरा क्वालिफाय सामना झाला होता एकदंत स्पोर्टच्या विरोधात, तेव्हा त्याने अफलातून फलंदाजी केली होती आणि त्यासाठी हा प्लेअर ऑफ द मॅच. त्यानंतर आपण वळणार आहोत बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर 3 नावं आलेत, गार्गेश, त्याच्यानंतर अमोल आणि सागर कुडू. एकाच्या नावावर 10 विकेट आहेत, एकाच्या 13 आणि एकाच्या 14. तर कोण असेल बेस्ट बॉलर? सागर कुडू ठरतोय पर्पल कॅपचा हकदार, बेस्ट बॉलर. बहाडोली प्रीमियर लीग 2026चा उत्कृष्ट गोलंदाज. खरं तर हा ॲज अ बॅटर म्हणून खूप नावालौकिकाला आहे, परंतु मी सर्वेशला विनंती करेन, सर्वेश आपण यायचं आहे. आपण आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी दिली तर आपणच ती वितरित करावी. सागर इथे आमच्याशी जोडला गेलाय, कारण खरं तर या मैदानावर याआधी 2 स्पर्धा झाल्या होत्या. दोन्ही स्पर्धेमध्ये अक्षरशः फ्लॉप शो होता सागर, परंतु जशी बहाडोली प्रीमियर लीग आली आणि आगरी प्रीमियर लीगची पूर्वतयारी म्हणून या लीगकडे आगरी प्रीमियर लीगच्या संघमालकांचं सुद्धा लक्ष होतं. तर सागर परफॉर्मन्स खूप चांगला झाला, परंतु शेवटच्या क्षणाला काही चुका झाल्या आणि तुम्ही स्पर्धेच्या बाहेर गेलात. तर काय म्हणशील, नक्कीच तुझ्याकडून काय चुका झाल्या आणि काय तुझ्याकडून चांगलं झालं? नक्कीच सर्वांनी चांगला परफॉर्मन्स दिला, परंतु काही जे टीम मेंबर होते त्यांनी थोडीशी जो सामना झाला आमचा ह्यांच्यासोबत एकदंतसोबत, त्याचं तर त्यांनी थोडेसे प्रेशरमध्ये केले, त्याच्यामुळे थोडं आम्ही बॅकफुटला गेलो आणि थोडा प्रशांत कुडूची बॉलिंग जरा थोडी कमी पडली, त्यामुळे आम्ही थोडं हरलो. म्हणजेच प्रशांत कुडू कुठेतरी कमी पडला. म्हणजे ज्या आशा तुम्हाला प्रशांत कुडूकडून होत्या, 1800 रुपयामध्ये विकत घेतलं होतं, म्हणजे ॲज अ तुम्ही 3रा क्रमांकाचा प्रमुख गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं, तर ती त्याच्याकडून कामगिरी झाली नाही असं तुला वाटतंय. परंतु सागर, तुला जे ट्रोल करत होते तुझे मित्र असतील, त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो, की सागर आता संपला, सागर कमी खेळतोय हे ते, तर बॅटने तू चांगलं उत्तर दिलंस त्या सर्वांना. नक्कीच मी कमी बोलतो, पण यावर आता क्रिकेटमध्ये नक्कीच चांगला खेळण्याचा प्रयत्न करेल. आणि तुझ्यासाठी शुभेच्छा असतील, आणि बोलायला पण शिक, कारण आता तुला आगरी प्रीमियर लीगमध्ये प्लेअर ऑफ द मॅच जर मिळाला तर तिथे चांगले चांगले समालोचक समाचार घेतील तुझा. त्याच्यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाज याच्याकडे वळणार आहोत. या स्पर्धेमध्ये 3 नावं आमच्यापर्यंत आलेत, प्रफुल्ल पाटील, मंजित कुडू आणि साहिल कुडू, ज्याच्यामध्ये एकाच्या धावा आहेत 154, दुसऱ्याच्या आहेत 182 आणि तिसऱ्याच्या आहेत 209. तर या स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅप होल्डर कोण असेल? तर आता त्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप तुम्हाला दिसते, तर नक्कीच प्रफुल्ल पाटील. बेस्ट बॅटर BPL 2026चा उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज ठरतोय मिस्टर प्रफुल्ल पाटील. मी सर्वेशला पुन्हा एकदा विनंती करेन, प्रफुल्ल दीपक पाटील ठरतोय ऑरेंज कॅपचा हकदार, आणि एक ट्रॉफी त्याला आपल्याला बघायला मिळते इथे या स्पर्धेमध्ये. प्रफुल्ल बोलणार नाही मला माहिती आहे, म्हणून गेलोच नाही तिकडे मी. आणि या स्पर्धेमध्ये एक आगळं वेगळं बक्षीस होतं, सर्वात डॉट करणारा गोलंदाज. सर्वात डॉट बॉल करणारा गोलंदाज या स्पर्धेमध्ये कोण असेल? ओळखा,
योगेश बाबू नाही. कल्पेश कुडू, कल्पेश किनी, ओके, मला वाटलं कल्पेश कुडू, नाही नाही. साहिल कुडू ठरतोय सगळ्यात जास्त डॉट बॉल करणारा गोलंदाज. सर्वेश आपण यायचं आहे. तब्बल या स्पर्धेमध्ये 40 डॉट बॉल फेकले गेलेत साहिलच्या माध्यमातून. त्यानंतर प्रफुल्ल पाटील आपण सुद्धा यायचं आहे इथे. प्रफुल्ल पाटील एक आपला सामनावीर पुरस्कार राहून गेला होता, एलिमिनेटर सामना खेळले होते. आणि बळी पाटील आपण सुद्धा या, आपला सुद्धा एक प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड राहिलाय. आदरणीय उपसरपंच राहुलजी बबन पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण बघतोय की तर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले संघ जे अंतिम 4 मधून बाहेर पडले होते, शिवांश फायटरच्या कर्णधाराला मी विनंती करतोय आणि संघ मालकांना आपण येऊन आपलं जी ट्रॉफी आहे ती घेऊन जायची आहे. शिवांश फायटर, प्रवीण बरफ यांना विनंती करेन आपण पुढे जायचं आहे हे ट्रॉफी वितरित करण्यासाठी. शिवांश फायटरचे महेश पाटील यांचे सुपुत्र आलेत. नक्कीच येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये बहाडोली प्रीमियर लीगमध्ये दिसतील. सतुबाई 11 आपण यायचं आहे. मी विनंती करेन संतोषजी पाटील साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करायचा आहे. सतुबाई 11चे संघमालक संघनायक कोणी असतील तर आहेत, अल्पेश पाटील आणि सागर तरे आहेत. त्यानंतर मी विनंती करेन हितांशी वॉरियर्स, मी प्रदीपजी पाटील साहेबांना विनंती करतोय हितांशी वॉरियर्सचं जे सन्मान चिन्ह ट्रॉफी आहे ती आपण त्यांना द्यायची आहे. पूजक ठाकूर इथे आलेला आहे. आदरणीय राहुलजी बबन पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण बघतोय 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. तर मी राहुल पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण हा पुरस्कार वितरित करायचा आहे. 4था क्रमांक आलेला आहे. AK किंग अक्षय पाटील, सागर कुडू अँड कंपनी, पूर्ण टीमला आणि त्यांची रोख रक्कम आहे. रोख रक्कम देण्यासाठी मी साहिल पाटील यांना विनंती करेन. तुषार किणी साहेब जे तेंबोड्यावरून इथे उपस्थित
होते, ज्यांचं फार्म हाऊस आहे भाडोलीमध्ये, त्यांच्या माध्यमातून ही आपल्याला 10,000 रुपयाची रोख रक्कम आली होती. आणि एक ट्रॉफी आपण बघतोय राहुल बबन पाटील साहेब उपसरपंच ग्रामपंचायत भाडोली यांच्या माध्यमातून आले. आणि चतुर्थ क्रमांक आपण बघितला तर AK किंग अक्षय पाटील यांचा हा संघ, जे भाडोली प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत आणि सागरकुडू आयकॉन खेळाडू होता. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी शांताराम जगू पाटील आणि पुष्पलता शांताराम पाटील यांच्या स्मरणार्थ माझे काका संतोष शांताराम पाटील यांच्याकडून दिलेले आहे. तर ती ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय संतोष शांताराम पाटील साहेब यांना की आपण ही ट्रॉफी देण्याची कृपा करावी. तिसरा क्रमांक एकदंत स्पोर्ट आणि 11,000 रुपयाची रोख रक्कम आली होती, ती देण्यासाठी मी पिंट्या भाऊ कल्पेशजी किनी साहेब आणि सुमितजी वजे साहेब यांना विनंती करतोय. आता दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आलेली आहे, ती म्हणजेच निलेश सदानंद पाटील यांच्या स्मरणार्थ मामा ग्रुप यांच्याकडून. तर मी सुमितजी वजे साहेब, प्रदीपजी पाटील साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतोय, आपण सर्वांनी खाली जायचं आहे आणि ही ट्रॉफी आपण दुसऱ्या क्रमांकाची देण्यासाठी मुख्य मंचासमोर जायचं आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जाते डिंग डॉंग ब्रदर्स. थँक्यू DJ, थँक्यू. आणि पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय, आपण तिथेच थांबायचं आहे. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला आलेली आहे कैलासवासी कृष्णा. अजून एक आहे प्लेअर ऑफ द सिरीज, या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द सिरीज हा अवॉर्ड आहे आणि तो अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करेन कैलासवासी गजानन शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार पूजक ठाकूर यांच्याकडून ही ट्रॉफी आहे. तर पूजक आपण सुद्धा जायचं आहे आणि सर्व मान्यवर तिथे उपस्थित आहेत. या सर्वांच्या मदतीने आपण ही ट्रॉफी वितरित करणार आहोत.
3 नावं आमच्यापर्यंत आली होती, ज्याच्या म्हणजे मंजित कुडू, साहिल कुडू आणि सागर कुडू ही 3 नावं होती. आणि या 3 नावांपैकी एक नाव सिलेक्ट झालं आहे, ज्याच्या मध्ये आपण बघितलं तर एकाचे 182 धावा आणि 5 विकेट होते, दुसऱ्याचे 154 धावा आणि 9 विकेट होते आणि एकाचे 127 धावा आणि 14 विकेट होते. तर सागर कुडू ठरतोय प्लेयर ऑफ द सिरीज BPL 2026. त्यानंतर शेवटची ट्रॉफी वितरित करण्या अगोदर मी विनंती करेन उमेश गावड, जे मंडप डेकोरेटर्सचे मालक आहेत, बळीराम गावड आणि उमेश गावड, आपण यायचं आहे. त्यांचं जे मानधन आहे ते आणि सन्मान चिन्ह आदरणीय राहुल बबन पाटील यांच्या हस्ते आपण बघतोय हा पुरस्कार वितरित होताना त्यांचा सन्मान मात्र इथे केला जातोय. त्यानंतर मी विनंती करेन डीजे ऑपरेटर किंवा डीजे मालक असतील तर डीजे मालक नाही, ऑपरेटर आहेत इथे, ध्रुव व सय्या, मी विनंती करेन सुमितजी वजे साहेब, संतोषजी पाटील साहेब असतील, आपण डीजे ऑपरेटरचा सन्मान करायचा आहे इथे. त्यानंतर बालाजी नेटवर्क, कोणी आहे का बालाजी नेटवर्क? कैलास कडू, आपण यायचं आहे बालाजी नेटवर्कचे, त्यांचा इथे सन्मान चिन्ह देऊन आणि त्यांचं जे मानधन होतं ते देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मी बाकी आहे असं थांब, व्हिडिओ काढू नको मी आल्याशिवाय. आणि त्यानंतर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी कृष्णी व कृष्ण जानू बरप यांच्या स्मरणार्थ कुमार कियांश प्रवीण बरप यांच्याकडून, तर प्रवीण बरप तिथे आहेत आणि पूर्ण मान्यवर आहेत. तर मी विनंती करेन 1 नंबरचं बक्षीस जाणता राजा सामाजिक सेवा संस्था दुकटन यांच्या माध्यमातून त्यांचे सचिव, त्यांचे सल्लागार, त्यांचे खजिनदार आहेत इथे. तर मी सर्वांना विनंती करेन, उपसरपंच साहेब आहेत, संतोष पाटील साहेब आहेत, सुमितजी वजे साहेब आहेत, देवाभाऊ आहेत, त्याच्यानंतर आमचे प्रसादजी भोईर साहेब आहेत, संजयजी भुयाळ साहेब आहेत, पिंट्या भाऊ कल्पेजी किणी साहेब आहेत, प्रदीपजी पाटील साहेब आहेत आणि प्रवीणजी बरप. तर आपण सर्वांनी यायचं आहे. नंबर 1 बहाडोली प्रीमियर लीग 2026 कनात रायडर्स बहाडोली. थँक थँक्यू डीजे, थँक्यू.